ठाणे महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिकेतील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस महापौर शर्मिला पिंपोळकर आणि आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। या व्यतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे यांच्यासह महानगरपालिकेचे कर्मचारी, समाज बांधव उपस्थित होते। त्यानंतर कोर्टनाका येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तसेच ठाणे महानगरपालिकेतील पहिल्या मजल्यावरील पत्रकार कक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस महापौर शर्मिला पिंपोळकर, सभागृह नेते हनुमंत जगदाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान, महिला अध्यक्ष मनीषा भगत, नगरसेवक प्रशांत जाधवर यांच्यासह ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पुतळे, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, सर्व पत्रकार बंधू भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी नवीन पत्रकार कक्षात लावण्यात आलेल्या छायाचित्र प्रदर्शनाचंही महापौर आणि पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्घाटन करण्यात आलं। गणपती बाप्पा मोरया। मंगळवार पण आहे। समीर खूप छान बघा आहे। फोटो जरा फोटोचं निरीक्षण करत आहे। मला वाटतं ती कोपरीचीच असेल आणि ती मांजर पण एकदम व्यवस्थित बघते तिला। दीपक घेऊ वर मॅडमच्या घराच्या बाजूची जाते। कटलाच आहे। कटला आहे ना? हे अगदी 10 दिवसातले आहेत सर्व। नाही 14 एप्रिल ते 25 प्रदर्शन त्या ठेवलं। अच्छा, दुसरे पॉलिटिकल तुमचं उद्घाटन झाले ते लावा ना एक। हो समीर आनंदराव, तुमच्या अध्यक्षतेखाली चांगला विषय आहे। हे बघा, प्रत्येकाला आम्ही ना सर्वांना इथे आमची कमिटीला कुठे आमची कमिटी असली, मीटिंग असली ना, तर आम्हाला ह्याच्याकडे अँटीजन जा, त्याच्या अँटीजन द्यायला लागायचं। म्हणून कमिटीच्या मीटिंग करता खास करून ठेवली हे सगळं। म्हणजे कुठे आणि अरे समीर, बाबासाहेब आंबेडकरांचा थोडा कॅमेरा मागे। छत्रपती शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय। ओके सुंदर समीर। हा मी आभार मानतो। बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचं आयोजन केलं त्याबद्दल प्रथम मी धन्यवाद देतो। की शहरामध्ये अशा प्रकारच्या प्रथा या ठिकाणी नवीनच वस्तूचं नूतनीकरण कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली अशा प्रकारची प्रथा चालू केली, याबद्दल मी धन्यवाद देतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण सातत्याने बघतो जयंती आणि विचारामध्ये आपण किती काम करतो हे अतिशय महत्त्वाचं आहे। त्या दृष्टिकोनातून मी सर्वांना विनंती करेन की निश्चित प्रकारे धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। चा दिवस तुम्ही हा चालू केलात। मला माझ्या कल्पनेतून मला वाटतं की मी पहिल्यांदाच पत्रकार तुमच्या ह्याच्यामध्ये दालनामध्ये हा कार्यक्रम आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना खूप खूप तुमचे आभार पण मानते आणि धन्यवाद पण देते। आणि शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। जीवनाचा महामार्ग दाखवणारे आणि संविधानाचे कवच आम्हाला आपल्या सर्वांना देणारे महामानव बोधिसत्व डॉक्टर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच प्रेरणेने आज ठाणे शहराचं प्रथम नागरिक म्हणून मी जे कार्य करत आहे तुमच्या सर्वांच्या वतीने, तर त्याबद्दलही खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच मी धन्यवाद मानेल की आज त्यांच्या संविधानामुळे आज महिलांना ही संधी उपलब्ध झाली। आणि पुन्हा एकदा सर्वांना ठाणेकरांना माझ्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।